किती कार्डिओ केला तरी फॅट लॉस होत नाही आणि डाएट केली तरीही फॅट लॉस होत नाही. फॅट लॉस होत नाही कारण तुमच्या फॅट लॉसमध्ये मिस्टेक्सच एवढे आहेत, त्याच्यामुळे तुमचा फॅट लॉस होत नाही. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहन ठाकूर. आज आपण अशा 5 फॅट लॉसच्या मिस्टेक्सवरती चर्चा करणार आहोत जे बिगिनर्स बेसिकली करतात. तर पहिली आणि सर्वात मोठी मिस्टेक असते ओनली डुईंग कार्डिओ. फक्त कार्डिओ करून आमचा फॅट लॉस होईल हा बऱ्याच जणांचा मिथ असतो. तर फक्त कार्डिओ केल्यानं मित्रांनो फॅट कधीच लूज होत नाही. तर कारण असं आहे, जर तुम्ही वेट ट्रेनिंग केलीत, कार्डिओ प्लस तुम्ही वेट ट्रेनिंग केलीत, तर तुमचा मेटाबॉलिझम वेट ट्रेनिंग तर हाय करतेच, पण ते मसल्समध्ये जे टिअर्स होतात ते रिपेअर करण्यासाठी कॅलरीज लागतात आणि तिकडून पण बॉडी फॅट लॉस प्रोसेसमध्ये जाते. त्यानंतर फॅट लॉस करायचा म्हटलं तर तुम्हाला एक मसल आणि लिव्हर यांची जी टँक असते, बेसिकली ग्लायकोजनची टँक असते, ही सायकल आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर ती सायकल अशी आहे, जेव्हा तुम्ही कॅलरीज टाकता, कोणतीही मील्स कंझ्युम करता, त्यानंतर ही प्रोसेस चालू होते. लिव्हरची टँक फुल होते, त्याच्यानंतर मसलची टँक फुल होते, त्याच्यानंतर मग एक्सेसिव्ह कॅलरीज टाकले असतील तर त्या फॅटमध्ये जातात. सेम प्रोसेस होते जेव्हा तुम्ही कार्डिओ करता फॅट लॉस टाईममध्ये. तेव्हा पहिली लिव्हरची टँक खाली होते, त्यानंतर तुमच्या मसलची टँक खाली होते, त्याच्यानंतर ॲडिपोज टिश्यू म्हणजेच फॅट जो बॉडी बर्न करायला यूज करायला सुरुवात करते ॲज अ एनर्जी. तर एक मिनिट असा असतो की 20 मिनिट्स कार्डिओ इज इनफ. मित्रांनो 15 ते 20 मिनटं ही जी लिव्हरची टँक आहे आणि मसलची टँक आहे ही खाली होण्यासाठीच 15 ते 20 मिनटं लागतात. तर मेक शुअर तुमचा कार्डिओ हा कमीत कमी 40 ते 45 मिनटाचा असला पाहिजे. 20 मिनटानंतर तर बॉडी फॅट लॉस प्रोसेसमध्ये जाते. झिरो कार्ब डाईट. आता बेसिकली झिरो कार्ब डाईट ही बिगिनर्स किंवा नॉर्मल माणसांसाठी बनलेलीच नाही आहे. झिरो कार्ब डाईट हे प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स करतात. जसं की मी लास्ट पॉईंटमध्ये सांगितलं, जी ग्लायकोजनची सायकल आहे ती मी तुम्हाला समजावून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये होतं काय, तुम्ही जर झिरो कार्ब डाईट करताय, जर तुम्ही एखादी मील कंझ्युम करताय, त्याच्यामध्ये तुमच्या प्रोटीनसोबत जर कार्बोहायड्रेट्सच नाही आहेत ज्याच्यातून बॉडीला कॅलरीज मिळतात सर्वाईव्ह करण्यासाठी आणि प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी, जर तो प्रोटीन टाकलेला आहे त्याच्यामध्ये जर कॅलरीज नसतील तर तो प्रोटीन डायजेस्टच होणार नाही चांगल्या वेने. आणि झिरो कार्ब डाईटमध्ये तुम्ही वर्कआउट करताना खूप लो फील कराल, कारण सर्वाईव्ह करण्यासाठी बॉडीमध्ये कॅलरीजच नाही आहेत. आणि तिसरी मिस्टेक आहे, जर जास्त कार्डिओ केला तर माझा मसल लॉस होईल. कार्डिओ करून मसल लॉस होतं. जर तुम्ही सफिशियंट अमाऊंटमध्ये जर तुमची प्रोटीन इंटेक आहे तर तुमचा मसल मास होल्ड करण्यासाठी तुम्हाला प्रोटीन आणि तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज ज्या आहेत, ज्या बॉडीला सर्वाईव्ह करण्यासाठी, तुमचा प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी आणि डेली लाईफमध्ये तुमच्या कॅलरीज लागतात, त्या जर तुम्ही इंटेक करताय तर आय डोंट थिंक की तुमचा मसल लॉस होईल. आणि जी चौथी मिस्टेक आहे ती आहे नॉट ट्रॅकिंग कॅलरीज. जर तुम्ही तुमच्या कॅलरीजच ट्रॅक नाही केल्यात तर तुम्हाला नाही समजणार की तुम्हाला किती मील्स खायचे आहेत, किती कॅलरीज इंटेक करायचे आहेत, तुमच्या फॅट लॉसमध्ये तुम्हाला किती कॅलरीजवरती राहायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या 2000 मेंटेनन्स कॅलरीज आहेत तर तुम्हाला 200 ते 300 कॅलरीज कमी खायचे आहेत मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा. जर माझं सांगायचं झालं तर माझ्या 2000 कॅलरीज आहेत मेंटेनन्स कॅलरीज, तर मी 500 ते 600 कॅलरीज कमी खातो. पण हे प्रत्येकासाठी अप्लाय नाही होत, कारण तुम्ही सस्टेन नाही करू शकाल. तुम्हाला खूप जास्त क्रेविंग होईल आणि त्या टाईममध्ये तुम्ही चीट करता. तर क्रेविंगवरती एक दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो. जर तुम्ही मील्स खाऊन पण तुम्हाला क्रेविंग होतात ड्युरिंग फॅट लॉस, कारण की ऑफकोर्स तुमच्या कॅलरीज कमी आहेत, डेली लाईफमध्ये तुम्ही खूप जास्त कॅलरीज खात होता आणि आता तुम्ही खूप कमी कॅलरीज इंटेक करताय, तर त्याच्यावरती तुम्ही जेव्हा मील करता त्याच्यानंतर तुम्हाला क्रेविंग्स होतात. तुमची वॉटर इंटेक खूप जास्त असली पाहिजे. खूप जास्त म्हणजे तुमची वॉटर इंटेक जी आहे ते मिनिमम 4 ते 5 लिटर दिवसाला असलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला क्रेविंग होतं तेव्हा तुम्ही वॉटर इंटेक करून त्या क्रेविंग्स घालवू शकता. आणि 5वी सर्वात मोठी मिस्टेक आहे नॉट यूजिंग एल कार्निटाईन. आता एल कार्निटाईन यूज करायचं की नाही करायचं? डेफिनेटली करायचं आहे, कारण एल कार्निटाईन हा एक असा सप्लिमेंट आहे जो तुमच्या फॅटला एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. आता तो एनर्जीमध्ये कन्वर्ट कसा करतो? तुमचं जे फॅट आहे आणि मसलचे सेल्स आहेत, जसं मी सांगितलं 20 मिनिट्स कार्डिओ केल्यानंतर बॉडी फॅटला ॲज अ फ्यूल यूज करते. तर त्या टाईममध्ये एल कार्निटाईन काय करतं की तुमच्या फॅटला त्या मसलच्या सेल्समध्ये पुश करण्याचं काम करतं. एल कार्निटाईनचा डोस बेसिकली 500 mg तुम्ही वर्कआउटच्या 30 मिनटं आधी घेऊ शकता. आणि खूप जणांचं म्हणणं असतं की एल कार्निटाईन तेवढं काम नाही करत. जर एल कार्निटाईन जर कामच नसतं करत तर तो सप्लिमेंट मार्केटमध्येच नसतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांचा फॅट लॉस होत नाही आहे या तर त्यांना फॅट लॉस करायचा आहे. आणि व्हिडिओ लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तरच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे. थँक्यू.